काय म्हणेल काय ते तुम्ही सांगायचं, जनतेला सांगायचं काय, जनतेच्या हाताचं काय. जनतेला काय आहे पाहिजे म्हणजे काय हं, जनतेला आता हे लाडकी बहीण योजना असू दे हं, आणि मंदिर अमुक तमुक हे असू दे हे नको आहे हं, मुळात. हं. आम्हाला काम द्या. आम्हाला तुम्ही 10 रुपये द्याला का नाही, आम्हाला 100 मिळवायची कपॅसिटी आमच्यात आहे. बरोबर. आमच्या हाताला काम द्या. हं, बोंबलत फिरायला रस्त्यावरून पोरं त्याची कोण चौकशी करणार आहे लक्षात घ्या. हं, आज शैक्षणिक पात्रता घसरल्या, प्राथमिक शाळा बंद व्हायच्या याच्यात आहे लक्षात घ्या. त्या शाळेकडे लक्ष नाही आहे. प्रायव्हेट शाळा हो म्हणून वाढल्यात, त्यांच्या फी होऊन वाढल्यात, शाळेकडे लक्ष आहे. एखादं मंदिर राहिलं तर काय बिघडत नाही, पण शाळा एखादी स्थापन व्हायला पाहिजे नवीन, हं, आणि मुलांचा विकास त्यातनं व्हायला पाहिजे. शैक्षणिक एकदम ढासळलेला आहे लक्षात घ्या. त्याकडे ह्या नेते मंडळींनी, कुठल्याही नेते मंडळी असू देत, कुणाचंही हे येऊ देत, पण माणसाला काम, तरुण वर्गाला ज्याच्यात शिकायची उर्मी आहे त्याला शिक्षण, आरोग्याच्या बाबतीत काय व्हायला ही योजना आली ती योजना आली, काय नाही साहेब. योजनेचा सगळा माल हा डॉक्टरांना फायदा आहे. हं. काहीतरी दाखवायचं आणि त्याच्यावर पैसे काढायचे, कमिशन काढायचे, सगळे धंदे चालू आहे. काहीही चांगलं नाही. माणसाच्या हिताचं काही चाललेलं नाही आहे मुळात. माझ्यासारख्या माणसाला काम पाहिजे बघा. काय काय आम्हाला, करता तुम्ही? मी शेतकरीच आहे. जरा बाहेर ये. काळजाला लागेल असं बोललं का नाही. काय वाक्य वापरलं माहिती आहे, तुमचं पैसे कशाला, तुम्ही 10 रुपये काय उपकार करताय काय आम्हाला देऊन, आमच्यात 100 रुपये कमवायची धमक आहे. तुम्ही काम द्या ना आमच्या हाताला. आणि दुसरं एक बाप वाक्य वापरलं या माणसानं की एक मंदिर कमी बांधा, शाळा झाल्या पाहिजे. सलाम आहे बरं, माळकरी माणूस आहे, माळकरी माणूस आहे, अभिमान रामकृष्ण वाटला. हरी. मी पंढरपूरचा आहे. होय काय? या पंढरपूरला या, गावात येते, आहे. येते. हो, पंढरपूरला माझं ऑफिस आहे. लय भारी वाटलं तुमचे वाक्य ऐकून. तिकडे बरं. आई घालू द्या निवडणुकीची हो, सगळ्या काही असू दे, राजकारणाची. पण